वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? सर्वजण खूप छान मस्त आणि मजेत असा. तर इथे आज मी आलेले आहे दुकानावर. तर म्हटलं चला तुम्हाला पण दुकान दाखवलं. हा पोहे ठेवलेले आहेत या तबकडीमध्ये. तर थोडेफार गेले आणि आता काही कस्टमर येतीलच. तर नवीन आहे त्यामुळे मग कमी जास्त होतेच. आणि इकडे ना बाकीचं जे काही नाश्ता आहे ते ठेवलेलं आहे. ही नाश्त्याची पेटी आहे आणि याच्यावर इथे समोसा कचोरी आणि ब्रेड वडे ठेवलेले आहेत, म्हणजे जसे की लावून ठेवलेले आहेत. आमचा नवीन बिझनेस आहे त्यामुळे सध्या गिरायकी कमी आहे आणि गिरायकी कमी आहे म्हणूनच मी व्हिडिओ काढायला वेळ भेटला म्हणूनच काढत आहे. आतापर्यंत गिरायकी होती त्यामुळे मग काही व्हिडिओ शूट करता नाही आला. आप्पा जे आहेत यांचं इकडे पुतळा पुसाचं काम चालू आहे. त्यांना म्हटलं राहू द्या, आपण त्यांना काही राहत नाही म्हणून मग चालू आहे त्यांचं. तर असं ही आहे भट्टी, यावरच आम्ही माल वगैरे काढतो. आधी घरी काढायचो पण आता इथेच चालू केलं. म्हटलं गरम न गिरायकी वाढेल त्यामुळे मग आम्ही इथंच काढायला लागलो. कुरकुरे आणि बिस्किट लावलेले आहेत. आणि हे जे आहे ही चहा बनवायची स्पेशल शेगडी आहे. इथे आम्ही चहा बनवतो. सर्व जे काही फ्रीजमध्ये ठेवायची वस्तू आहे, बिस्लरी, थम्सअप, कोल्ड्रिंक्स, चॉकलेट, आईस्क्रीम, त्या सर्व गोष्टी इथे फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. सगळी अशी कुरकुऱ्याची व्यवस्थित अशी मांडणी केलेली आहे. काही कुरकुरे आलेले आहेत पण इथे लावायची बाकी आहे. बघू शकता तुम्ही, माल आलेला आहे पण लावायचा बाकी आहे. बिस्लरीचा स्टॉक आलेला पण ते फ्रीजमध्ये काही मागून नाही राहिला, म्हणजे खूप बसून नाही राहिला त्यामुळे मग इथंच ठेवलेलं आहे. स्टोर रूम आहे, म्हणजे की आम्ही इथं एक्स्ट्राचं सामान ठेवतो. सगळं जे काही बिस्लऱ्याचा वगैरे कुरकुऱ्याचा सगळा माल जो काही जास्तीचा झालेला आहे ना, तो आम्ही इकडे ठेवतो. इकडे वगैरे कपडे वगैरे आहेत वरून छान आहे. मी आलेली आहे घरी आणि सर्व कपडे वगैरे धुवून घेतले सर्वात आधी. पण त्याआधी मी इथे रेवूला झोपू घालून ठेवलं होतं, तर दाखवतेच तुम्हाला. रेवू खाली आहे आणि मी जे आहे ना वरती आलेली आहे. तर आता तुम्ही बघितलंच असेल की रेवू झोपलेली आहे. ती झोपलेली होती त्यामुळे मग मी काही बोलली नाही. म्हटलं की आपण नंतरच बोलूया म्हणून मग आता सांगितलं तुम्हाला. आणि आहेत मी, आणि इथे ना पत्तागोबीची भाजी पण बनवलेली आहे. आणि त्याच्यानंतर या कुकरमध्ये ना वरण लावलेलं आहे. वरण, भाजी आणि पोळी असा जेवणामध्ये देत आहे मला आता. तर मग आता मी करते देवपूजा, आणि देवपूजा कशी झाली हे तुम्हाला लगेच दाखवते 5 मिनिटानंतर. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. अशा प्रकारे मी देवपूजा केलेली आहे. इकडे वरती सगळे गजानन महाराज, साईबाबा, महादेवाची पिंड आणि कृष्णाची मूर्ती, विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे इकडे. आणि इथे ना नंदिकेश्वर आहेत, म्हणजे की नंदी महाराज. अशा प्रकारे देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि इथे ना संध्याकाळच्या टायमिंगला पाणीपुरी आणली होती त्यामुळे आम्ही मग तिघजण पाणीपुरी खात होतो. आणि रेवू पाण्यात झोपलेली होती. प्लेट आई आणि हे, आणि त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणात माझा असा काहीसा मेनू होता.